आज आंबळे ते डाक पोस्ट ऑफिसतर्फे आज एक आधार सिलिंग आणि आधार दुरुस्ती असा एक कार्यक्रम आशुतोष बेंद्रे यांच्या नियोजनावरून आज इथं आंबळे गावामध्ये चालू आहे पहा. तर हे आमचे संपूर्ण गावचे आजी माजी सदस्य सगळे ग्रामसेवक सोसायटी हे सगळे आज इथं उपस्थित आहेत आणि इथं हे कार्यक्रमासाठी आज इथं सुरुवात झाली पहा. आता तर आशुतोष बेंद्रे म्हणजे तुम्ही नियोजन कसं केलं याबद्दल थोडं माहिती द्या बरं. बरं सांगा गणेशराव सांगा. आज या ठिकाणी आपल्या गावातले युवा नेते आशुतोष बेंद्रे ज्यांचं या ठिकाणी आपल्या गावातील सामाजिक कार्य खूप मोठं आहे. प्राथमिक पाहता चासकामांच्या पाण्यासाठी अतिशय मोठा या ठिकाणी लढा आपल्या आंबळे गावातून या ठिकाणी आशुतोष बेंद्रे व त्यांचे सहकारी विशाल असतील बाकी सर्वांनी या ठिकाणी भरपूर असा वेळ देऊन आणि उत्तम असं नियोजन करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा लढा देऊन पाणी टेल टू हेड नेण्यासाठी नियोजन केलं असे आशुतोष बेंद्रे. त्याचप्रमाणे आज त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच सोमनाथांना बेंद्रे असतील, माजी सरपंच बाळासाहेब झेंडे असतील, युवा आपल्या राष्ट्रवादीचे नेते अण्णा पाटील बेंद्रे असतील, माजी उपसरपंच दीपक बेंद्रे असतील, आपल्या सोसायटीचे आजी चेअरमन सुरेशराव बेंद्रे असतील, त्याचप्रमाणे तात्यासाहेब सोनवणे सरपंच असतील, त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी पुणे जिल्हा भाजपा पदवीधरचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी महेश काका बेंद्रे असतील. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आशुतोष बेंद्रे यांचा सन्मान केला आहे आमच्या सर्वांच्या वतीने. त्याचप्रमाणे माजी सरपंच सुभाष आबा असतील, सर्वच नेते या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही तरी पण या ठिकाणी सर्वांनी येऊन आशुतोषचा सन्मान जो केला तो अतिशय योग्यच आहे. कारण अशा प्रकारचे जे सामाजिक कार्य करतात त्या मुलांना आपण सर्वांनी पाठबळ देणं खूप गरजेचं आहे. तर आशुतोषला या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी 8 दिवसाच्या खूप अशा शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे कार्य आहे सामाजिक कार्य आहे ते असंच त्यांनी चालू ठेवावं अशी या ठिकाणी आपल्या भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर आता गणेश बेंद्रेंनी उत्कृष्ट अशी माहिती दिली आणि त्यानंतर आता आपले ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ अण्णा बेंद्रे हे आपल्याला थोडी माहिती देत आहेत. नमस्ते. आशुतोष बेंद्रे यांनी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन 3 वर्षी काम करत आहेत. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 झाडं गावाला वाटण्याचं एक नियोजन केले. आधार लिंकचं एक सुविधा आज मोफत सुविधा त्यांनी आज ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिली. अशा ह्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याचे भावी आयुष्य सुखाचे संपत्तीचे भरभराटी जावो त्याला शतायुष्य आयुष्य लाभो अशी शुभेच्छा देतो. थांबू. धन्यवाद. तर आता हे आमचे समाजभूषण महेश काका बेंद्रे तर हे आपल्याला एक आशुतोषबद्दल थोड्या शुभेच्छा देतात आणि हे मार्गदर्शन थोडं करत आहेत. आशुतोष बेंद्रे हा युवक आज गावामध्ये चांगल्या पद्धतीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, बांधकामांचा प्रश्न असू द्या अथवा वयोवृद्धांना आधार कार्डची समस्या असू द्या, ह्या सगळ्या समस्यांची जाण असलेला हा कार्यकर्ता आज आपल्या वाढदिवसानिमित्त एक समाज उपयोगी असं आधार कार्डचा कॅम्प भरवून स्वखर्चाने सर्व वयस्कर लोकांना आणि ज्या लोकांना यासाठी शिरूरला जावं लागत होतं ती सुविधा आज इथे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आशुतोषचे खूप खूप धन्यवाद देतो आणि आशुतोषला आज त्याच्या वाढदिवसानिमित्त भावी आयुष्य आशुतोषचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि अशीच समाजाची सेवा त्यांच्या हातून घडो अशी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद. हे आशुतोष बेंद्रे आमचे नवे कार्यकर्ते गावचे सुंदर असं यांचं नियोजन चालू असतं आणि खरोखरच त्यांनी आज म्हणजे शाळेमध्ये सुद्धा वह्या वाटप आणि झाडं वृक्षारोपण तसं आणि हे बघा आता त्यांनी इथे कॅम्प केलं बघा सर्व मुलांसाठी इथं म्हणजे आज सर्व नागरिकांसाठी की इथं सगळ्यांचे आधार कार्ड दुरुस्त केले जातील आणि सर्वांना इथं मोफत सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. हे पहा इथं ग्रामपंचायत समोर आशुतोष बेंद्रे यांचा गावचे कार्यकर्ते नाव सन्मान करत आहेत. पहा संपूर्ण आजी माजी सदस्य आहेत.